सर्व ग्रामस्थांना माझा जय भीम। आणि आपले स्वर्गीय अजितदादा यांना माझी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने श्रद्धांजली। खरं पाहिलं तर मी बऱ्याच वेळेस तुमच्यामध्ये आलेले आहे आणि आम्हाला फक्त दाखवायचं होतं की तुम्ही निवडून दिलेला माणूस चुकीचा नाही, कारण की तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीला साहेब नाहीतर मी, साहेब नसले तर मी हजर असते। माझी आपणास एकच विनंती आहे की आम्ही नेहमी सांगतो तुम्हाला की तुम्ही आमचे हात बळकट करायचे आहेत। आता ही फार मोठी आपल्याला संधी आहे, तुम्ही तुमचा माणूस निवडून द्यायचा आहे। तुम्ही ह्या 2 जणींना निवडून दिलं तर तुम्ही आमचे हात बळकट करणार आहात। ज्या छोट्या मोठ्या गरजा ज्या आहेत तुम्हाला पंचायत समितीमधून, जिल्हा परिषदेमधून तुमची जी काही कामं ह्याच्या आधी होत असतील की नाही माहीत नाही मला, पण यापुढे ती मागे राहणार नाहीत, कारण की तुम्ही तुमच्यातली माणसं निवडून देणार आहात। आधीची कोणती माणसं आहेत तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही। आणखीन मला तुम्हाला सांगायचं झालं तर आता पूर परिस्थितीमध्ये भाऊंनी सांगितलं की खूप मदत केली आणि आता ती परतफेड करायची वेळ आलेली आहे। परतफेड ही उपकाराची केली जाते आणि आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्य होतं। तुम्ही आम्हाला ज्या दिवशी निवडून दिलं त्या दिवशी आम्ही तुमचे आईबाप झालो, त्याच्यामुळे एक लेकराप्रमाणे आम्ही तुमची काळजी घेणार आहोत। आणि हे सगळं करत असताना आम्ही नेहमीच तुम्ही जेव्हा आम्हाला बोलवणार आम्ही तुमच्यामध्ये हजर होणार आहे आणि हक्काने तुमच्याकडे आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आम्ही हक्काने मागणार आहे आणि तुमची कामंही आम्ही ह्याने करून देणार आहे। माझी आपणास एकच विनंती आहे की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्हाला अपक्षाला किंवा कमळाला मत करायचं नाही, कारण की आता पीरटाकळीमध्ये मी हीच गोष्ट सांगितली। मी सध्या म्हणजे माझं सगळं शिक्षण मुंबईला झालेलं आहे, शालेय शिक्षण, कॉलेज वगैरे। आताची परिस्थिती फार भयानक आहे मुंबईची। आता सध्याला तिकडच्या मराठी शाळा बंद करतायत। आता त्या मराठी शाळा बंद करून बाहेरचे जे उद्योजक आहेत, अडाणी वगैरे, अशांना त्या शाळांच्या जमिनी दिल्या जातात आणि त्या शाळेच्या जमिनी कोणी दिलेल्या आहेत तर तुमच्यामधून जे एक थोर समाजसेवक तयार होतो त्याला जेव्हा समाजाची काळजी निर्माण होते, समाजाच्या भवितव्याची काळजी निर्माण होते, अशा लोकांनी जमिनी दान केलेले आहेत का तर गरिबाची मुलं शिकली पाहिजेत। आणि आज मुंबईला हा घाट घातलेला आहे की मराठी शाळा बंद करायच्या आणि तिथं श्रीमंत लोक जे आहेत, अडाणी वगैरे यांच्यासारख्या लोकांना त्या जमिनी द्यायच्या, तिथं मोठमोठे शाळा कॉलेजेस काढायचे। पण तिथं जेव्हा गरिबाचा मुलगा शिकायला जाणार आहे तिथे त्याला पहिलीलाच फीस 4 लाखाची आकारली जाणार आहे। मग तुम्ही मला सांगा आपल्या गावाची परिस्थिती तशी करायची आहे का तुम्हाला? कारण की ही लोक बीजेपीच्या माध्यमातून तुमच्यात शिरणार आहे, या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यात शिरणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे। आज मुंबईतली लोक भांडतायत ह्या गोष्टीसाठी, कारण की त्यांना आज हे संकट त्यांच्या दारावर येऊन ठेपलेलं आहे। ते संकट आपल्या दारात घ्यायचं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला खूप समजदारीने विचार करून आपल्यातली माणसं निवडून द्यायचे। आपल्यासारख्या सामान्य महिला, अश्विनीताई पाटील आणि विद्याताई कोलकर यांना तुम्ही ओळखता, या सामान्य महिला आहेत। जो माणूस अर्ध्या रात्रीला तुम्हाला पैसे आणून देणार आहे इलेक्शनच्या आदल्या दिवशी, तोच माणूस तुम्हाला अर्ध्या रात्री तुम्हाला मदत करतो का याचा पण तुम्ही विचार करा। आणि तुम्ही जे काही पैसे घेणार आहेत ते तुम्हाला 5 वर्ष पुरणार आहेत का? 500 देऊ द्या, 1000 देऊ, 5000 देऊ द्या, पण तुमच्या अडचणी पुढे आल्यावर ते तुम्हाला उपयोगी पडणार आहेत का? म्हणून तुम्ही पैशाच्या हारी न जाता तुम्ही कामाची माणसं निवडा आणि ही माणसं निवडणार म्हणजे तुम्ही आमदाराचा हात बळकट करणार आहे, तुमची कामं कुठेच मागे राहणार नाहीत। त्यामुळे माझी आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका आणि तुमचं मौल्यवान मत हे तुमच्या आमदाराला आणि आमदारांनी उभं केलेल्या उमेदवाराला द्यायचं आहे। एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवते। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।